स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कामगार दिनानिमित्तानं रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद दास्ताने, मेघराज भैयासाहेब भोसले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे, अभिनेत्री रीटा पुणेकर, आयोजक गिरीश राजूरकर, अभिनेते प्रशांत तपस्वी, सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये हा सोहळा संपन्न झालाय। या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी तुझ्यात जीव रंगला फेम मिलिंद दास्ताने, बिग बॉस फेम मराठी घनश्याम दरवडे, छोटा पुढारी मेघराज भैयासाहेब भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे रीटा पुणेकर, प्रसिद्ध अभिनेत्री सामाजिक कार्यकर्ते सुभाष रसाळ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, महाराष्ट्र नाभिक महामंडळ कोषाध्यक्ष तानाजी वाळुंजकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ राजकारणी सदस्य अंकुश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष गिरीश राजूरकर यांनी महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट अभिनेते, अभिनेत्री, समाजसेवक, समाजसेविका, निर्भीड पत्रकार, त्याचबरोबर ज्यांनी मोबाईलद्वारे महाराष्ट्रामध्ये आपल्या कलेला मोठं स्थान दिलंय असे रील स्टार्स यांना सुद्धा राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित केले। त्यामुळे गिरीश राजूरकर यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक होतंय। लवकरच गिरीश राजूरकर दिग्दर्शित वैराट चित्रपट मोठ्या पडद्यावरती येतोय आणि ह्या चित्रपटाचं पोस्टर प्रकाशित झालंय। अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष सिद्धांत शिंदे, सचिव मंगेश कसबे यांचं मोलाचं स्थान होतं, तर सूत्रसंचालन आकांक्षा तांबे यांनी केलंय। या कार्यक्रमाला चित्रपटातील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेत्री, पत्रकार, रील स्टार्स, वैराट चित्रपटातील सगळी टीम आणि मान्यवर मोठ्या संख्येनं आलेले होते। महाड तालुक्यातल्या निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले, तर त्यांचा सगळीकडे अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा केला जातोय। गौरव पुरस्कार आपण देत आहोत। सगळ्यात पहिलं जर मी आभार मानते ते स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे आणि गिरीश सरांचे, की त्यांनी आमच्यासारख्या तृतीयपंथीयांना एक व्यासपीठ दिलं। एक व्यासपीठावर यात एक आम्हाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती दिली, हे सगळ्यात मोठं आभार आहे। आणि छोटे मोठे उपक्रम त्यांनी खूप छान राबवलेले आहेत। सोबत आमच्यासारख्या रील स्टार जे आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी एक कला गौरव पुरस्कार ठेवलेला आहे। तर तो पुरस्कार रील स्टारसाठी का महत्त्वाचा आहे की ते ज्या कला आहेत तर त्या कला बघितल्यानंतर अजून काही रील स्टार असतील त्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे। अजून वेगवेगळे लोक असतील जे लहान असतील, मोठे असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना काहीतरी वेगळा प्रोत्साहन मिळणार आहे की एक ना एक दिवस हा पुरस्कार आम्हाला देखील मिळाला पाहिजे। तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद गिरीश सरांचं। आणि सोबत आमच्यासारख्या तृतीयपंथीयांना तुम्ही एवढं छान स्थान देताय हे खरंच खूप मोलाचं आहे। आणि अजून बोलायला इतकं कमीच आहे, तर मला एकच कळतंय की हे गिरीश सर जे आहेत त्यांच्यासारखे अनेक गिरीश सर प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात पाहिजे। कारण ते झाल्याशिवाय आमच्यासारखे तृतीयपंथी काही पुढे येणार नाहीत। आमच्यासारख्या तृतीयपंथींमध्ये जे काही कला असतील, ज्या काही गोष्टी असतील तर आम्ही तुमच्यासमोर काही येऊ शकत नाही आहे। तर पुन्हा एकदा मी सगळ्यात मोठे आभार मानते स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना आणि गिरीश सरांचे। या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो। आणि बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला, गिरीश सर तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम देता, याच्यामध्ये काही तुमचं नाही का काही फायदा आहे का, किंवा बऱ्याच गोष्टी विचारले। एवढं तुम्ही लोकांसाठी करता ते तुमच्यासाठी काय करतात, मला फक्त त्यांचा आनंद पाहिजे, बाकी काय नाही। माझा प्रत्येक कलाकार हा मातीतला कलाकार आहे आणि तो आयुष्यामध्ये घडेल एवढी मला त्याच्यावरती मला विश्वास आहे। आणि खरंच जे पण पाहुणे मंडळी इथे आलेले त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानतो। आणि हा जो काही कामगार सोहळा ठेवला आहे की आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू द्या किंवा सोलापूर, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, या प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे एक एक व्यक्ती आलेला आहे, त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे। कारण की त्यांची काम करण्याची जी मर्यादा आहे किंवा त्याची जी क्षमता आहे ते मी स्वतः बघितली। ते रात्रंदिवस काम करतात आणि लोकांना काही ना काहीतरी देत असतात। खरंच मला आनंद आहे ज्यांना मी पुरस्कार इथे दिलेला आहे त्यांचा। आणि
शक्यतो बाळासाहेब बांगरकर यांचा मला कंटिन्यू सपोर्ट असतो प्रत्येक कार्यक्रमाला. एरिकाताईंचा सुद्धा असतो. सोबत माझे फॅमिली मेंबर त्यांचासुद्धा असतो. आता जास्त वेळ मी काही घेणार नाही, कारण की अजून बाकीचे पुरस्कार आपल्याला आलेले आहेत. जे काही सोशल मीडिया टीम आपली इथं आलेली आहे, ज्यांना सर्व महाराष्ट्र बघतात, सर्व महाराष्ट्र त्यांना ओळखतो, असे काही रील स्टार मंडळी इथं आलेली आहे. आता सगळे म्हणतात की रील स्टार त्यांचा हा कोण आहे, काय याचं काय हाय नाही वजन आहे. मी डायरेक्ट बोलतो रील स्टारांची लायकी नाही असे काही लोक म्हणतात. मी बोलत नाही, पण रील स्टारची काय लायकी आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे की कुठलेही प्रमोशन असू द्या रील स्टार शिवाय ते होत नाही. सध्याच्या मार्केट ट्रेंडिंगमध्ये फक्त रील स्टारच आहे. मला वाटतं आयुष्यामध्ये सगळं काही बंद होईल, पण प्रमोशन करणं बंद होणार नाही. आणि खरंच शुभेच्छा आहे जे काही आज सोशल मीडियाचे सर्व टीम आणि माझे पाहुणे मंडळी अतिथी इथे आले आहेत, त्यांचे खरं मी आभार मानतो. आणि मित्रांनो एकच सांगतो की जेवढं पण तुम्ही चित्रपट क्षेत्रात म्हणावं किंवा वेबसिरीज म्हणावं, शॉर्ट फिल्म्स म्हणावं किंवा तुमचे काही सोशल काही व्हिडिओज असतील, वेबसिरीज असतील, ब्लॉगर्स असतील, यांना नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सतत काम करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की भेटेल. धन्यवाद. आलो मी आता. तर सर्वप्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि अहिल्यादेवी होळकर निराळ्या छातीने महाराष्ट्र आणून गेले. निराळ्या छातीने महाराष्ट्र आणून गेले. मूठभर हिंदुस्थानला घेऊन आजोरांना लढून गेले. असे एकच राजे होऊन गेले. त्यांनाही देवाने स्वर्गात मुद्रा केला. ते म्हणजे नाव स्वरूप आले छत्रपती शिवाजी महाराज. या महात्म्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि मी आज काही जास्त बोलणार नाही, कारण तुम्हाला तर माहिती घनश्यामला बोलायचं म्हणलं की घनश्यामसाठी टायमिंग कधीच नसतो. त्यामुळं आज काही जास्त मी बोलणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मान्यवर व्यासपीठ आणि आज माझ्यापेक्षा वयाने, कर्तृत्व आणि मानाने सर्वच व्यासपीठावर उपस्थित आहेत. भैयासाहेब असतील, पुन्हा मिलिंद दस्ताने सर असतील, भैयासाहेब म्हणजे मेघराज भैया साहेब असतील. कारण भैयासाहेब भरपूर भैया आहे तिथं. नाही तर दादा मंदिर आमचंच नाव नाही घेतलं. आणि त्यातून बी अनेक सगळे दिग्गज दर्जक सगळे मान्यवर आहेत आणि सगळ्यांचीच माझी बरोबर ओळख नाही. पण BSc ॲग्री आम्ही सिनेमा केला. आमचे पार्टनर आणि पिक्चर बॉईज आता नुकतंच आमचं रिलीज होणार आहे. हे सुद्धा आमचे सर्व पार्टनर उपस्थित आहेत. अल्ताफ शेख ज्यांनी हा सिनेमा डायरेक्टर केलं, डिरेक्शन केलं, ते म्हणजे नवदेव BSc ॲग्री. आणि अल्ताफ शेख सरांचाही आत्ता पुरस्कार घेतला. ते सगळेजण, तुम्ही सर्वजण मनापासून उपस्थित आहात. तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जाता जाता मी तर स्वराज्य फिल्म प्रोडक्शनला तर मनापासून शुभेच्छा देतोय. आमचा गुणगौरव करताय तुम्ही सर्वजण. पण एकच सांगतोय, आल्या मला फक्त तुमच्या जे जाणीव आणि उणीव दिसली ती म्हणजे तुमच्या टाळ्या वाजवीत नाही. मला काय नाही, आता माझ्यासाठी भले टाळ्या वाजू नका, लई टेन्शन घ्यायचं नाही. आजचा आनंदाचा दिवस आहे, आजचा लई दुःखाचा दिवस नाही. ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांच्यासाठी स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कारण पुरस्कार कोणालाही मिळत नाही, त्यासाठी कर्तृत्व असावं लागतं. आणि उद्योजक, आयोजक माझ्याकडून एक राहिले, चिठ्ठी आलेली आहे, त्या चिठ्ठीनुसार आपण पुढे जाऊया. मंगेश कसबे सर असतील, सिद्धांत शिंदे सर असतील आणि रवींद्र ठोंबरे सर असतील, हे सर्वच जण आणि गिरीश दादा असतील, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्यांचं व्यक्तींचं आता कसं आहे, मला आल्या सगळेच म्हणले घनश्यामजी कार्यक्रम होता 6चा, भैयासाहेब बी म्हणले उशिरा आले. पण भैयासाहेब काय माहिती का, पुढाऱ्यांना एक टायमिंग आणि पुढची काही सुटत नाही. कुठं गेलं तरी मी आधी, मला तुम्ही मागं म्हणले मायका खाली घेऊन येतो बोला, म्हणलं नाही बाबा, आपल्याला साधीतली का व्हायना साधी खुर्ची लागते, त्यामुळे आधी येतं. आणि मग कसं आहे, टायमिंग आमच्यासाठी कधी नसतो, पण टायमिंगला यावं लागलं. आणि विशेष म्हणजे अजून एक कार्यक्रम आहे, 2 केले तर अजून 2 करायच्यात. काय करताय, नारळ घेतल्याशिवाय संध्याकाळी झोपच येत नाही, सवयची.
मग त्यामुळं प्रत्येक ठिकाणी भेटी द्याव्या लागतात आणि आज स्वराज्य फिल्म प्रोडक्शननी एवढा मोठा कार्यक्रम उपस्थित म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडतोय. खरं तर खूप मनापासून धन्यवाद. आणि आज मी म्हणतो लय नसावीत मोजकीच असावा. कावळ्यांपेक्षा मावळे महत्वाचे. गेले ते कावळे, राहिले ते मावळे. तुम्ही सगळे मावळे आहात. आज ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झालाय त्यांना मनापासून सलाम करतो. कारण पुरस्कार आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो आपल्या पाठीवर जर कोणी हात टाकला तर आणखीन सुद्धा काम करण्याची ऊर्जा मिळते. आता मी तरुण पोरांना भाषण करतानाच म्हणलं की आपल्याला पुरस्कार कधी मिळायचा. बाबा हो, आपण सुद्धा काहीतरी आपल्या क्षेत्रात नाविन्य कमा, आपल्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे हे ध्यानात ठेवा. आणि आपण सुद्धा त्या पुरस्कारासाठी बाकीचे ठरवलं पाहिजे हे ध्यानात ठेवून आपण पुढचं कसं काम करायचंय कसं नाही हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मग त्या हिशोबाने पुढं वाटचाल करा. आणि तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. स्वराज्य फिल्म प्रोडक्शनलाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. माझा तुम्ही मान सन्मान केल्याबद्दल, मला पुरस्कार दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आणि मी लेट आलो. रसिक मायबापांना तुमची मनापासून माफी मागतो. काय झालं, संस्कृतवरून यायचं होतं त्यामुळे थोडं लेट झाले. पण चला तुमच्यापर्यंत पोहोचलोय. पण आता जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. पण एक जण ठेवायचं आहे, आता नुसत्या टाळ्या वाजू नका. जे जे खाली बसलेले आहेत ना त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार द्यायचा आहे बरं का. मग त्या हिशोबाने आपलं काम चालू राहू द्या, दळालीचं काम चालू राहू द्या. हे पुरस्कार म्हणजे घरात न्यायचे लावायचे पुरस्कार नसते तर या पुरस्काराच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. आणि तुम्ही जे काम करताय आपापल्या क्षेत्रात ते कामाला सॅल्यूट. जय हिंद, जय महाराष्ट्र.